अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले गेलेत। हो, मी ती ऑर्डर आत्ताच वाचली पण मला एवढंच म्हणायचंय की व्यक्तिगत गोष्टींबद्दल मी कधी बोलत नाही। पण करुणा शर्मा आणि करुणा त्या आता एका चॅनलवर बोलताना म्हणाल्या की मला करुणा शर्मा नाही, मला करुणा मुंडे म्हणावं। तर खरंच त्यांनी तो लढा दिला आणि तो लढा आज त्या जिंकल्यात। एक स्त्री म्हणून त्यांचं अभिनंदन, कारण इतके वर्ष लढणं हे काही सोपं नसतं आणि त्यांच्यावर वाटेल त्या गोष्टी केल्या गेल्यात हे देखील आपल्याला माहिती आहे। तर मला एक स्त्री म्हणून खरंच बरं वाटतंय की त्यांचा जो लढा होता त्याला आता फायनली यश येताना दिसतंय। आता जे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये लिहिलंय ते हेच लिहिलंय की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झाला होता, तर पार्शली येस असं लिहिलंय। त्यांना मेंटेनन्स देण्याची गरज आहे का, तर पार्शली येस असं लिहिलंय। आणि ते पार्शली येस का लिहिलंय, कारण त्यांनी मागितले होते 5 लाख रुपये महिन्याला, तर कोर्टाने आता 1.25 लाख रुपये ऍक्सेप्ट केले फायनल डिसिजन येईपर्यंत। आता फायनल डिसिजन आल्यानंतर कदाचित हे वाढतील सुद्धा, पण आताच्या घटकेला त्यांना यश मिळालंय एवढं हे ऐकून बरं वाटतंय। बिलकुल। आणखी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जी प्रकरणं लावून धरताय, तुम्ही जे पुरावे सादर करताय, त्याच्यामध्ये अजून काही ते दोषी म्हणून निष्पन्न झालेले नाहीयेत, मात्र तरी देखील हे एक प्रकरण त्याच्यामध्ये जे दोषी निष्पन्न झालेत आणि बाकीच्या प्रकरणामध्ये सुद्धा, म्हणजे आता एका मागोमाग एक जी प्रकरणं समोर येत आहेत, धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात चाललाय, त्यामुळे बाकीच्या संदर्भात सुद्धा काय ऍक्शन व्हायला हवी किंवा काय नेमकी ती प्रकरणं आहेत, तुम्ही त्यासाठी आता पुढे काय करणार? नाही, कसं आहे की एक मंत्री डोमेस्टिक व्हायलन्स करतो हेच मुळात खूप मोठं आहे। त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा या एका गोष्टीमुळे गेला पाहिजे की राईट नाउ द कोर्ट हॅज ऑब्झर्व्ड दॅट ही हॅज डन इट, आणि हे सरळ सरळ आता ऑर्डरमध्ये। आणि मला नेहमी वाटतं ना की एखाद्याच्या पापाचा घडा भरला ना की ते सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागतात। आत्ताच्या घटकेला हे फॅमिली कोर्टची ऑर्डर ही देखील 4 तारखेची येणं काय म्हणजे योगायोग नाही, मला असं वाटतं यांच्या पापाचा घडा भरलाय म्हणूनच ती आत्ताच्या घटकेला बाहेर ऑर्डर आली आहे। आणि त्याच्यात सरळ पहिल्याच रिझन मध्ये पहिलंच स्टेटमेंट असं आहे की त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्स केला आहे का, तर पार्शली येस असं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे। आता तरी यांचा राजीनामा झाला पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार अमुक तमुक सगळं सोडा, डोमेस्टिक व्हायलन्स पासून हा जर माणूस करत असेल तर त्याला मंत्री होण्याचे तो योग्यतेचा आहे का, हा प्रश्न आता फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। बरोबर, म्हणजे हेच मला विचारायचं होतं की आता या गोष्टीची तरी दखल म्हणजे महायुतीनं घ्यावी का, असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच घ्यायला पाहिजे, आणि महायुतीने घ्यावी, म्हणजे अजित पवारांनी घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी की असे डोमेस्टिक व्हायलन्स करणारे मंत्री त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात चालतात का। आता फडणवीसांनी याचं स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे। बिलकुल, बघूयात आता निदान या प्रकरणावरनं काय होतं पुढे। अंजली दमानियाजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपण काही महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो, कारण करुणा मुंडे किंवा करुणा शर्मा यांचा जो काही न्यायालयीन लढा सुरू होता त्यामध्ये त्यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी मिळावी असं कोर्टानं सांगितलेलं आहे, मात्र त्या उपर यावरती मी समाधानी नाही असं म्हणत त्यांनी आणखी वरच्या कोर्टात जाण्याची तयारी दर्शवलेली आहे। करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत आणि कौटुंबिक न्यायालयानं, वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं जो काही निकाल दिलाय, करुणा शर्मा यांना दरमहा 1,25,000 रुपये पोटगी द्यावी, त्यांची मुलगी शिवानी मुंडेला सुद्धा दरमहा 75,000 रुपये द्यावेत, खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या हिशोबानं पैसे द्यावेत असं देखील न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलंय। आणि खटल्याचा जो काही 25,000 रुपये खर्च आला होता तो सुद्धा खर्च धनंजय मुंडेंनी द्यावा असं देखील न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलंय। आणि मुंडेंवरती करुणा शर्मांनी केलेले जे आरोप आहेत ते अंशतः न्यायालयानं मान्य केलेले आहेत, त्यामुळे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा पाय खोलात असं म्हणायला हरकत नाही। करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत आणि त्यांनी जी पोटगीची मागणी केलेली होती ती सध्या जी 1,25,000 रुपये इतकी कोर्टानं मान्य केली आहे किंवा आदेश दिलेत तसे पोटगी देण्याचे, मात्र त्यावरती आपण समाधानी नाही। याहीपेक्षा जास्त पोटगी संदर्भात करुणा शर्मा या आणखी वरच्या न्यायालयामध्ये जाणार आहेत। मुंडेंवरती करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टानं अंशतः मान्य केलेले आहेत।